मनसे नेते अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्टवरून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलंय। मुंबई महानगरपालिकेत शिंदेंच्या शिवसेनेचे निवडून आलेले जे नगरसेवक आहेत त्यांना हॉटेलमध्ये ठेवल्यावरून अमित ठाकरेंनी एक पोस्ट करत शिंदेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय। अमित ठाकरेंनी त्या पोस्टमध्ये काय म्हटलंय पाहूयात। नगरसेवक बेपत्ता आहेत। निकाल लागल्यानंतर खरं तर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात जाऊन जनतेचे आभार मानायला हवे होते, लोकांच्या समस्या सोडवायला सुरू करायला हवी होती। पण दुर्दैवानं ज्यांना जनतेनं निवडून दिलंय ते आज 5 स्टार हॉटेलच्या बंद दाराआड आनंदानं कैद आहेत। याला नक्की कारण काय? स्वतःच्याच सहकाऱ्यांवरचा अविश्वास, स्वार्थी राजकारण? या राजकीय पळवापळवीमुळे ज्या सामान्य नागरिकांनी मतदान केलं त्यांचा हा अपमान नाही का होत? किती खाली घसरणार आहे महाराष्ट्राचं राजकारण? या सगळ्या नाटकामध्ये ज्या पर्यटकांनी स्वतःच्या कष्टाचे पैसे भरून हॉटेलमध्ये बुकिंग केलंय त्यांनाही सुरक्षेच्या नावाखाली त्रास सहन करावा लागतो। लोकांच्या हितापेक्षा स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू असलेला हा तमाशा आणि जनतेच्या पैशांची ही उधळपट्टी आता तरी थांबवा। जमल्यास ज्या जनतेनं तुमच्यावर विश्वास ठेवलाय त्यांच्यासाठी काहीतरी करा। अमित ठाकरेंनी ही पोस्ट फेसबुकवर केली आहे। शांत, संयमी, टीका न करणं अशी ओळख असलेले अमित ठाकरे पहिल्यांदाच नगरसेवक हॉटेल पॉलिटिक्सवरून एकनाथ शिंदेंवर निशाणा साधताना पाहायला मिळाले। विधानसभेतील पराभवानंतर राजकारणात सक्रिय नसलेल्या अमित ठाकरेंनी आता पुन्हा एकदा राजकारणाच्या मैदानात परतण्याची तयारी केली आहे की काय, असा सवाल या पोस्टनंतर उपस्थित केला जातोय। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकाच वेळी एका मंचावर दिसले होते। दोघांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणाही साधला होता। आता अमित ठाकरेंच्या या पोस्टनंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून काय उत्तर येतं हे पाहणंही महत्त्वाचं असेल।